श्रोतेहो नमस्कार. संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 4थ्या भागामध्ये आज ऐकूया बेगम एजाज रसूल यांच्या जीवनकार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी, निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. स्त्री शक्तीच्या भूमीमधून प्रसवे मानव जात, तिच्या उन्नतीसाठी श्रमली रात्रंदिन स्त्री जात. अम्मो दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या, नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. ज्यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीचे पाश आणि अंधकार अनुभवला, त्या पिढीला स्वातंत्र्य मिळाल्यावर काय वाटलं? त्या पिढीच्या मनोवस्थेचं, भावनांचं अगदी नेमकं वर्णन कविवर्य वसंत बापटांनी केलं आहे. त्या आपल्या कवितेत म्हणतात, शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट. या कवितेतल्या आणखी बाकीच्याही ओळी, शब्द पहा. उदाहरणार्थ, मेघ वितळले, गगन निवळले, क्षितिजावर नवरंग उसळले, तिमिरसरे घनदाट वगैरे. ज्या भागानं स्वातंत्र्याबरोबर फाळणीचा रक्तपात अनुभवला नाही, त्यांच्या या भावना अगदी योग्यच आहेत. महाराष्ट्र तर फाळणीनंतरचं रणकंदन चाललेल्या पंजाब आणि बंगाल या 2 प्रदेशांपासून खूपच दूर होता. या प्रदेशातल्या लोकांचं स्वातंत्र्याच्या पहाटेचं स्वप्न बापटांनी वर्णन केल्याप्रमाणे रम्यच होतं, पण वास्तव वेगळंच निघालं. त्यांची सकाळ उगवली ती जखमी होऊन. रात्र संपून उजाडलेला त्यांचा दिवस नितळ आणि स्वच्छ नव्हता. त्यांनी प्रतीक्षा केलेली स्वातंत्र्याची पहाट ही नव्हतीच. स्वतः या पहाटेसाठी लढलेले शायर फैज अहमद फैज म्हणतात, ये मेला सा उजाला, ये रात की आहत सुबह, जिसका इंतजार था हमें, ये वो सुबह तो नहीं. ज्यांचं जीवनकार्य आपण आज समजून घेणार आहोत, त्या बेगम एजाज रसूल यांनाही ही पहाट अशी अपेक्षित नव्हती. त्या स्वतः जिनांच्या नेतृत्वाखालच्या मुस्लिम लीगच्या नेत्या होत्या. मुस्लिम महिलांच्या स्वावलंबी विकासासाठी मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र गरजेचं आहे, या भूमिकेतून जिनांच्या पाकिस्तानच्या मागणीला त्यांचं समर्थन होतं. मात्र पाकिस्तान प्रत्यक्षात येण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर त्यांच्या मनात प्रश्न उमटू लागले. हे स्वतंत्र राष्ट्र आर्थिकदृष्ट्या टिकणार कसं? बेगम रसूल संयुक्त प्रांतातल्या, म्हणजे आजच्या उत्तर प्रदेशातल्या, इथले सामान्य गरीब मुस्लिम फाळणीच्या दंगलींमध्ये होरपळू लागले. भौगोलिक अंतर लक्षात घेता अशा तणावाच्या वातावरणात त्यांनी पाकिस्तानला जायचं कसं? शिवाय यातल्या बहुतेकांचं जीवन, उपजीविका, भावनात्मक गुंतवणूक याच मातीशी होती. त्यापासून त्यांना विलग व्हायचं नव्हतं. मुस्लिम लीगचे बडे नेते, श्रीमंत मुस्लिम पाकिस्तानला निघून गेले. गरीब इथंच राहिले, स्वतःहून किंवा नाईलाजानं. त्यांना कोणी वाली राहिला नाही. त्यात जिथं मुस्लिम अल्पसंख्य आहेत, तिथं त्यांना हा त्याग करावाच लागेल, ही जिनांची भूमिका जाहीर झाली. म्हणजे त्या दूरच्या पाकिस्तानासाठी इथल्या मुसलमानांनी कुर्बानी द्यायची होती. बेगम रसूल यामुळे अस्वस्थ झाल्या. त्यांचा भ्रमनिरास होऊ लागला. इथल्या मुस्लिमांना एकाकी पाडू नये, त्यांना आपली मदत व्हावी, असं त्यांचा विवेक त्यांना बजावू लागला. मुस्लिम लीगचे नेते आणि शाही श्रीमंती असलेल्या बेगम रसूल आणि त्यांच्या पतीनं त्यांच्या वर्गथरातल्या इतरांप्रमाणेच पाकिस्तानला जाणं सहज शक्य असतानाही इथंच राहण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे पंतप्रधान झालेले लियाकत अली खान हेही संयुक्त प्रांतातले. मात्र पंतप्रधान झाल्यावर त्यांनी भूमिका घेतली, माझं सरकार भारतातल्या मुस्लिमांच्या पाकिस्तानातील स्थलांतराच्या विरोधात आहे. लियाकत अलींना आपलेच लोक आता गर्दी वाटू लागले. धर्माच्या नावानं राजकारणाची पोळी भाजण्याचा हा उद्योग उघड झाला. रसूल पती-पत्नी आणि मुस्लिम लीगचे इथे राहिलेले कार्यकर्ते लियाकत अलींच्या या भूमिकेमुळे खूप संतापले. पाकिस्तान आणि त्याचे प्रमुख नेते यांच्याबद्दलचा त्यांचा उरलासुरला भ्रम नष्ट झाला. त्यांनी भारतात
भारतीय म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. भारतीय मुस्लिम लीग म्हणून भारतात काम सुरू ठेवलं. बेगम एजाज रसूल यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटनांची अशी सुरुवातीलाच नोंद घेतल्यावर आता आपण त्यांचा अधिक परिचय करून घेऊ. नवाब सर जुल्फिकार अली खान आणि मेहमुदा सुलताना यांची कन्या कदसिया. बेगम एजाज रसूल यांचं मूळ नाव. अरबी भाषेत कदसियाचा अर्थ पवित्र, शुद्ध. जुल्फिकार पंजाबातील मलेर कोटलाच्या शाही घराण्यातले. पतियाळा संस्थानाचे काही काळ मुख्यमंत्री होते. ते राजकारणात होते. साम्राज्याच्या कायदे मंडळावर राखीव जागेवरून ते निवडून गेले होते. पुढे 1930 साली राष्ट्रसंघात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. कदसियाच्या आई मेहमुदा सध्याच्या हरियाणातील लोहारू येथील सत्ताधारी घराण्यातल्या. उर्दू कवी मिर्झा गालिब यांची सोयरीक याच घराण्याशी झाली होती. आई वडिलांच्या घराण्याच्या वारशामुळे त्या काळच्या मुलींना असंभवनीय असलेल्या संधी कदसियाला मिळाल्या. देशातील स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण जेमतेम 1% असताना कदसियाला औपचारिक शिक्षण मिळालं. सुरुवातीला घरातच शिकवणी लावून उर्दू, फारसी आणि इंग्रजी भाषा ती शिकली. वयाच्या 11व्या वर्षी ती शाळेत गेली. आधी शिमल्याची जीजेसन मेरी कॉन्व्हेंट ही शाळा आणि नंतर लाहोरचं क्वीन मेरी कॉलेज इथं कदसियाचं शिक्षण झालं. पण कर्मठ विचारांच्या जुल्फिकारांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना कदसियाचं हे शिकणं मंजूर नव्हतं. एका मुस्लिम धर्मगुरूनं उलेमानं कॉन्व्हेंट शिक्षण हे इस्लाम विरोधी असल्याचा फतवा काढला. पण कदसियाचे वडील दबले नाहीत. मुलीचं शिक्षण त्यांनी चालू ठेवलं, पण तिला बुरखा घालायला लावला. वडिलांची प्रागतिकता ही अशी तुटक तुटक होती. कदसियानं लग्न होईपर्यंत ही बुरख्याची प्रथा पाळली. लग्न झाल्यावर बुरखा घालणं तिनं बंद केलं. अगदी तरुण वयातच कदसियाचा राजकारणाशी संबंध आला. वडिलांची सचिव म्हणून काम करताना राजकारणातील अनेक बारकावे तिनं समजून घेतले. 1927 साली आपल्या आईसोबत महात्मा गांधींना भेटायला ती शिमल्याला गेली. याच दरम्यान ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स म्हणजेच AIWC दिल्ली येथील 1928 सालच्या अधिवेशनाला मुलीला पाठवा असं सरोजिनी नायडू यांनी कदसियाच्या वडिलांना पत्र लिहिलं. सुलतान जहां या भोपाळच्या बेगम या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. सुधारणावादी बेगम जहां यांनी महिलांनी धर्मभेदांना थारा देऊ नये, बालविवाहाला प्रतिबंध करावा असं यावेळी आवाहन केलं. मुलींच्या शिक्षणाच्या आड येणाऱ्या पडदा पद्धतीला त्यांचा विरोध होता. 1901 साली त्या भोपाळच्या गादीवर बसल्यानंतर बराच काळ त्या पडदा पद्धती पाळत होत्या. नंतर त्यांनी पडद्याचा त्याग केला आणि इतर महिलांनाही तो त्यागण्याचं आवाहन करू लागल्या. त्यांच्या या भाषणाचा कदसियावर खूप प्रभाव पडला. आपल्या आयुष्यात पुढे पडदा पद्धतीचा त्याग करण्यासाठी या भाषणानं कदसियाला चांगलीच प्रेरणा दिली. 1929 साली नवाब एजाज रसूल या आत्ताच्या हरियाणातील संडीला येथील जमीनदाराशी कदसियाचं लग्न झालं. आता कदसिया बेगम एजाज रसूल झाली. कदसियाच्या सासूबाई या पारंपरिक विचारांच्या, कडक पडदा पद्धती पाळणाऱ्या महिला होत्या. नवदाम्पत्यानं नंतर आपलं वास्तव्य वेगळं केल्यावर कदसियाला पडद्यातून बाहेर येता आलं, मोकळा श्वास घेता आला. कदसियानं पडदा सोडणं कदसियाच्या नवऱ्याला प्रारंभी रुचलं नाही. तो नंतर तिच्या निर्णयाशी सहमत झाला. कदसिया आणि तिचा नवरा दोघंही राजकारणात सक्रिय होते. 1937 साली दोघंही संयुक्त प्रांताच्या कायदेमंडळावर निवडून आले. कदसियाचं वेगळेपण म्हणजे ती अपक्ष आणि बिगर राखीव जागेवरून निवडून आली. त्यावेळी स्त्रियांसाठी राखीव जागांची तरतूद झाली होती. तरीही सर्वसाधारण जागेसाठी लोकांनी तिला मतदान केलं. मुस्लिम प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात सामान्य स्त्री पुरुष मुस्लिमांनी तिच्या पडदा पद्धतीला न जुमानण्याकडे लक्ष दिलं नाही हे लक्षात घ्यायला हवं. मात्र मुस्लिम धर्मगुरूंनी तिच्या विरोधात फतवा काढला की पडदा परिधान न करणाऱ्या या महिलेला मतदान करू नका. वास्तविक पडद्यापेक्षा सुद्धा सर्वसाधारण जागेवर निवडणुकीला उभी राहून पुरुषांना एक बाई टक्कर देते हे त्यांना अधिक झोंबलं होतं. कदसिया पुढे संयुक्त प्रांताच्या कायदेमंडळात विरोधी पक्षनेता आणि उपसभापती झाल्या.
यावेळी कुटुंब नियोजनाच्या विषयाला छेडून प्रतिगाम्यांना त्यांनी आणखी मोठा झटका दिला. कदसिया स्वतः जमीनदार घरातल्या, पण सभागृहात जमीनदारी नष्ट करण्याच्या मुद्द्याला त्यांनी जोरात पाठिंबा दिला. जमीनदारी नष्ट होणं अटळ भविष्य आहे, तेव्हा जमीनदारांनी आब राखून स्वतःहून मातीत राबून घाम गाळणाऱ्यांना त्यांचा अधिकार सोपवावा, असा सल्ला आणि इशारा कदसियांनी जमीनदारांना दिला. त्याचवेळी पुरेसा मोबदला आणि उपजीविकेचं साधन जमीनदारांना मिळावं याबद्दलही त्या बोलल्या. मुस्लिम लीगच्या वतीनं 1946 साली संयुक्त प्रांतातून भारताच्या संविधान सभेवर कदसियांची निवड झाली. संविधान सभेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केलं. ब्रिटिशांनी सुरू केलेले मुस्लिम तसेच अन्य अल्पसंख्य विभागांसाठीचे स्वतंत्र मतदारसंघ स्वतंत्र भारताच्या घटनेत ठेवावे का, हा मुद्दा होता. त्याला कदसियांनी विरोध केला. पर्याय म्हणून राखीव जागा ठेवाव्यात अशी शिफारस वल्लभभाई पटेलांच्या समितीनं केली. त्यालाही संविधान सभेत कदसियांनी विरोध केला. स्वतंत्र मतदारसंघ अथवा राजकीय आरक्षण या दोन्ही बाबी स्वविनाशक आणि निरर्थक आहेत असं त्यांनी ठामपणे मांडलं. अल्पसंख्याकांनी बहुसंख्याकांवर विश्वास टाकला पाहिजे आणि बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांच्या मनात वगळले गेल्याची असुरक्षिततेची भावना येणार नाही याची खात्री आपल्या व्यवहारातून दिली पाहिजे, असंही त्या पुढे म्हणाल्या. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यातील हे परस्पर विश्वासाचे आणि सौहार्दाचे संबंधच देशाची धर्मनिरपेक्षता बळकट करेल असं त्यांचं मत होतं. कदसियांसारख्या सशक्त विचारांच्या हस्तक्षेपानं संविधान सभेत धार्मिक अल्पसंख्याकांच्या आरक्षणाचा मुद्दा रद्द व्हायला चालना मिळाली. सामाजिक न्यायाच्या आधारावर केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणालाच मान्यता देण्यात आली. 1950 साली बेगम रसूल यांनी मुस्लिम लीगचा त्याग करून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1952 ते 1956 या काळामध्ये त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. 1969 ते 1971 या कालावधीत त्या उत्तर प्रदेशच्या सामाजिक कल्याण आणि अल्पसंख्याक मंत्री राहिल्या. भारतीय महिला हॉकी फेडरेशनच्या त्या 2 वर्ष अध्यक्ष होत्या. त्यानंतर आशियाई महिला हॉकी फेडरेशनच्या त्या प्रमुख झाल्या. 2000 साली बेगम एजाज रसूल यांना पद्मभूषण किताब प्रदान करून त्यांच्या कार्याचा भारत सरकारने गौरव केला. दुसऱ्याच वर्षी 1 ऑगस्ट 2001 रोजी वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं. दीर्घ आयुष्य त्या जगल्या. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या दोहोंनी आपापल्या अल्प आणि बहुजाणीवांतून बाहेर पडून भारतीय म्हणून स्वतःची ओळख सिद्ध करावी यासाठी त्यांचा संघर्ष राहिला. तो पूर्णत्वास नेणं ही आता आपली जबाबदारी आहे. अम्मू दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या. नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. स्मरणतयांचे देईल ऊर्जा पेलाया आव्हाने. नव्या युगाच्या नव्या पथावर चालाया निष्ठेने. श्रोतेहो, संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 4थ्या भागामध्ये बेगम एजाज रसूल यांच्या जीवन कार्याविषयीचं रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी. शीर्षक गीत आसावरी काकडे. शीर्षक गीताचं संगीत सोमेश नार्वेकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचा पुढचा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी सकाळी 9 वाजता.